नवी मुंबई महापालिकेचे कार्यतत्पर आयुक्त तुकाराम मुंढे यांना हटवण्यासाठी त्यांच्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणणार आहेत। लोकप्रतिनिधींना आयुक्त नकोसे झाले असले तरी नवी मुंबईतल्या सामान्य जनतेला मात्र ते हवेसे आहेत। नवी मुंबईतील एका बसमधल्या प्रवाशांची या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला जातोय। भाजप वगळता सर्वच राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा देत आहेत, परंतु ॲक्च्युअली नवी मुंबईकरांना याबाबत काय वाटतं ते जाणून घेतोय। आम्ही एका नवी मुंबईतल्या बसमधूनच प्रवास करतोय। तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारे त्यांना हटवणं कितपत बरोबर आहे? ते खूप छान काम करतात। ॲक्च्युली नवी मुंबईसाठी त्या अशा लोकांची खूप गरज आहे आणि त्यांना मला नाही वाटत म्हणजे त्यांनी इथून जायला हवं। ते जे पण काय करतायत ते खूप छान करतायत आणि असे आयुक्त आम्हाला पाहिजेत। अशा आयुक्तांची गरज आहे आज। हा जो माणूस आहे याच्या कार्याने आम पब्लिक म्हणजे नवी मुंबईची सर्व पब्लिक एकदम समाधानकारक आहे। हे राजकीय जे काय पॉलिटिकल जे पार्टीज आहेत यांना याच्या मागून जाम त्रास होत आहे, तर यांना एक कुठल्या तरी एक याच्यात गुंतवून यांना हटवायचा हा प्रयत्न चालू आहे। म्हणजे अगदी चुकीचा आहे आणि असा बेस्ट ऑफिसर मला तर असं वाटतं की हा एक नवी मुंबईसाठी म्हणजे गिफ्ट आहे आणि याला पब्लिकनी सर्वांनी यांना सहकार्य करायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं की एक महिला म्हणून आणि एक नवी मुंबईत वावरत असताना नवीन आयुक्त आलेले आहेत, चांगल्या पद्धतीनं काम करतायत, परंतु त्यांना ज्या पद्धतीनं हटवलं जाते ते बरोबर आहे का? नाही, मला तर नाही वाटत आहे। ते आता ते जे काही काम करतात ते अजूनपर्यंत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, अजूनपर्यंत ते चांगलं करतील आणि मला तर वाटते की ते जे काही काम करतात ते चांगलं करतात म्हणून। ह्या सामान्य नवी मुंबईकर जनतेच्या प्रतिक्रिया आहेत आणि एक नवी मुंबईकर म्हणून ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि त्यांची मत आहे की तुकाराम मुंढे जे आयुक्त आहेत त्यांना हटवता कामा नये। ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत, अजून देखील काम चांगल्या पद्धतीनं करतील, त्यामुळं त्यांना हटवता कामा नये हे अशी या नवी मुंबईकरांची प्रतिक्रिया आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह कृष्णात पाटील, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।